आज भाजपाचं प्रदेशाचं अधिवेशन पुण्यामधील बाल्यवाडी क्रीडा संकुल या ठिकाणी पार पडलेलं आहे। या ठिकाणी मोठ्या संख्येने महाराष्ट्रभरातून पदाधिकारी आलेले होते। त्यांनाच विचारूयात त्या अधिवेशनामधून त्यांना काय मिळालं। ताई, आता भाजपाचं अधिवेशन पार पडलं, अमित शहा यांनी मार्गदर्शन केलं, देवेंद्र फडणवीसांनी मार्गदर्शन केलं, प्रमुख नेत्यांनी मार्गदर्शन केलं, काय मिळालं अधिवेशनातून? खरं तर आम्हाला हे अधिवेशन होस्ट करायला मिळालं ह्याचा खूप आनंद आहे सगळ्यात मोठा। आणि खूप मोठे मोठे नेते आज पुण्यात आले आणि आमचे मुरली अण्णा मंत्री झालेत, त्यामुळे तोही आनंद आहे। आणि सगळाच आनंद एकत्र आम्ही आज साजरा करतोय। आणि आज अमित शहाजी जे बोलले त्याच्यातनं आम्हाला खूपच मार्गदर्शन मिळालं आणि आगामी निवडणुकीत आम्ही अजून जास्त बीजेपीचा प्रचार कसा करायला हवा आणि जास्त कसे आपल्याला सीट मिळायला हवे यासाठी आम्ही नक्की प्रयत्न करू। आणि त्यांनी आणि फडणवीसांनी जे आम्हाला मार्गदर्शन केलं ते ऐकून आम्हाला खरंच खूप छान वाटलं। धन्यवाद। फडणवीस असं म्हणालेत की विधानसभेच्या तयारीला लागा, सत्ता आपलीच येणार। हो, खरंच आहे, कारण शेवटी बीजेपी शिवाय पर्याय नाहीच आहे। त्यामुळे हे जे काँग्रेसवाले किंवा हे बाकीचे जे आहेत ते त्यांच्यात काही दम नाहीये। त्यामुळे बीजेपीची सत्ता पुढच्या 30 वर्ष येणार असं अमित शहा म्हणले, तसं आम्ही नक्कीच त्या दृष्टीने प्रयत्न करणार। ताई, आता विधानसभेच्या निवडणुका आहेत, 3 पक्ष एकत्र निवडणुका लढवणार आहेत आणि प्रत्येक मतदारसंघामध्ये एका जागेसाठी 3 उमेदवार असणार आहेत, म्हणजे 3 उमेदवारांमधून एक उमेदवार निवडला जाणार आहे। हो, तेही आमच्यासाठी एक खरोखर आव्हान आहे। पाहू आता काय होतंय, ते जे वरिष्ठ निर्णय देतील त्यावरच आहे। परंतु अशा अधिवेशनातनं आम्हाला इतकी स्फूर्ती मिळते, इतकी ऊर्जा मिळते की आम्ही पुन्हा नव्या जोमाने नव्याने कामाला लागतो आणि आम्ही आमच्या महायुती सरकारसाठी खूप छान प्रयत्न करू याची आम्ही ग्वाही देतो। धन्यवाद। ताई, काय सांगाल, आज अमित शहानी टीका करताना उद्धव ठाकरेचा अफजल खान फॅन क्लबचे प्रमुख म्हणून उल्लेख केलाय। तुम्ही या अधिवेशनातून काय घेऊन चाललाय, काय संदेश मिळालाय कार्यकर्ता म्हणून तुम्हाला? या अधिवेशनातून आम्हाला खूप सारी ऊर्जा मिळाली। यातून आम्ही पुढे आगामी काळामध्ये आम्ही बीजेपी पक्षासाठी तितक्याच जोमाने आणि तितक्याच उत्साहाने काम करू आणि जितके जास्त बीजेपीचे येतील याचा प्रयत्न करू। ताई, या सभेच्या अधिवेशनाच्या बाबतीमध्ये शरद पवार असं म्हणाले होते की ज्या ठिकाणी अमित शहा येतात तिथे महाविकास आघाडीला फायदा होतो। आज अमित शहाचं भाषणही झालेलं आहे, दमदार झालं, भाषण दमदार झालं आणि त्यांनी जे काही बोलले ते सगळं खरं बोलले आणि ते सगळ्यांना पटलं। त्यामुळे नक्कीच बीजेपी सरकार येणार, प्रश्नच नाही। आणि भ्रष्टाचाराचं दुसरं नाव शरद पवार असंही ते म्हणाले। नाही, ते तर आहेच आहे खरं, कारण जे काही बीजेपी करतं त्याच्या विरुद्ध ते नेहमीच उभे राहतात आणि बीजेपीला नेहमी खाली ओढण्याचा प्रयत्न करतात। पण बीजेपी कधीच खाली येणार नाही, कारण लोकांच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल खूप चांगलं मत आहे आणि बीजेपी करते ते सगळं लोकांच्यासाठीच करते, हे जास्त महत्वाचे। आणखी काय सूचना देण्यात आल्या? तुम्ही आतमध्ये होतात, सगळी कार्यक्रम तुम्ही पाहिलेला आहे, काय सूचना देण्यात आलेल्या आहेत? मतदारसंघामध्ये काय काम करा म्हणून सांगितलं? नाही, तसं काम त्यांनी असं डायरेक्ट असं सांगितलं नाही, पण आपल्या पक्षासाठी काम करा एवढं सांगितलं। भारतीय जनता पक्षाचं प्रदेशाचं अधिवेशन हे पुणे येथील बाल्यवाडी या ठिकाणी झालेलं आहे। अमित शहा यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शनही केलेलं, याच्याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत काही पदाधिकारी आहेत। अमित शहा यांचं भाषण पार पडलेलं आहे, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं, काय सांगा? आज कार्यकर्त्यांमध्ये लोकसभेनंतर भारतीय जनता पक्षाचं खूप मोठा जय झालेला असताना सुद्धा कार्यकर्त्यांमध्ये एक संकुचित भावना येत होती का जागा कमी झाल्या। परंतु आज अमित शहा यांनी विधानसभेचं जे ऑक्टोबर महिन्यात इलेक्शन येणार आहे त्या दृष्टीने त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये जबरदस्त ऊर्जा भरली आज, आणि ते आज बघायला भेटले। आज हजारो कार्यकर्त्यांचा उत्साह बघून अमित शहांना पण खरंच नक्की वाटलं असेल का महाराष्ट्रात परत एक वेळेस भारतीय जनता पक्षाची सत्ता येईल आणि महायुतीची सत्ता येईल। ते असंही म्हणालेत की उद्धव ठाकरे म्हणजे अफजल खान फॅन क्लबचे प्रमुख। नाही, बरोबर आहे ना, जे हिंदुत्ववादी विचार, हिंदुत्वाची विचारसरणीला सोडून जे त्या लोकांबरोबर गेले का जे मुघलांचा उदो करता, औरंगजेबचा उदो करता, अशा लोकांच्या बरोबर गेल्यामुळे ते त्या ग्रुपमध्ये सामील झाले आणि हेच खरं आहे। आणि आज बघायला गेलं तर या लोकसभेला हिंदुत्ववादी मतदारांनी जी उद्धव ठाकरेंची शिवसेना तिला सपशेल नाकारलंय आणि त्यांना सगळ्यांच्या लक्षात आलं असेल का यावेळी जे मतदान झालं त्यांना कोणत्या प्रकारचं मतदान झालं आणि ते खूप दिवस टिकणार नाही। सर, ते असंही म्हणालेत की म्हणजे भ्रष्टाचाराचं दुसरं नाव म्हणजे शरद पवार।
अगदी बरोबर आहे, कारण की गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्राच्या जनतेने पाहिलेलं आहे की कशा पद्धतीचं राजकारण होत चाललेलं होतं. आणि जेव्हापासून मोदींचं सरकार आलं, मोदींची सत्ता आल्यानंतर एक भ्रष्टाचाराचं प्रमाण कमी झालं आणि त्याच्यामुळे एक चांगल्या पद्धतीचं काम आता महाराष्ट्रामध्ये चाललेलं आहे. आणि जे अमितजीने आज जे भाषण केलेलं आहे ते आमच्या सर्व कार्यकर्त्यांना एक ऊर्जा देणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये निश्चितच विधानसभेमध्ये भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही. जो लोकसभेमध्ये महाराष्ट्रामध्ये विशेषतः भारतीय जनता पक्षाला कमी जागा मिळाल्या, त्यांनी सांगितलं की विधानसभेमध्ये तो बॅकलॉग भरून काढायचा. 100% बॅकलॉग भरून निघणार आहे, कारण की ह्या लोकसभेच्या मतदानाच्या वेळेस बऱ्याचशा लोकांची नावं कमी झालेली होती. परंतु त्यानंतर इलेक्शन झाल्यानंतर आम्ही जिद्दीने उतरलेलो आहे सगळे कार्यकर्ते रस्त्यावर आणि नवीन मतदान नोंदणी मोठ्या प्रमाणात करून घेतलेली आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये त्याचा निश्चितच एक परिणाम येणाऱ्या काळामध्ये दिसेल. प्रत्येक मतदारसंघामध्ये जर बघितलं तर महायुती आहे, महायुतीमध्ये 3 घटक पक्ष आहेत. अशावेळी प्रत्येक मतदारसंघामध्ये 3 इच्छुक हे पुढे येणार आहेत. अशावेळी कार्यकर्त्यांमध्ये एक कसा समन्वय साधला जाणार आहे? वरिष्ठ ह्याचा निर्णय घेणारे, निवडून येणाऱ्या उमेदवारालाच या ठिकाणी तिकीट दिलं जाणार आहे. जरी तिन्ही पक्षाचे जरी असले तर तिन्ही पक्षाचे सगळे नेते एकत्र बसून जिथं उमेदवार निवडून येण्यासारखी ताकद आहे त्या ठिकाणी त्याला तिन्ही पक्षाचे सगळे कार्यकर्ते एकत्र येऊन ताकद देणार आहे आणि त्या उमेदवाराला निवडून आणणार आहे. यावेळेस विधानसभेमध्ये पूर्ण बहुमताने यावेळेस महायुतीचे संपूर्ण टीम या ठिकाणी निवडून येईल आणि पुन्हा एकदा देवेंद्रजी मुख्यमंत्री होतील. आपण बघतो की मराठा आरक्षणाचा मुद्दा खूप तीव्र झालेला आहे. अशावेळी अमित शहा असं म्हणाले की ज्यावेळी भारतीय जनता पक्षाची सत्ता होती त्यावेळेस मराठा समाजाला आरक्षण मिळालं आणि ज्यावेळी आघाडीचं सरकार आलं त्यावेळेस आरक्षण गेलं. 2 उदाहरणं सुद्धा त्यांनी दिली. बरोबर आहे, त्यांनी सांगितलेलं ते अगदी बरोबर आहे. कारण आपल्या देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली ज्या वेळेला मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं त्यावेळेला सुप्रीम कोर्टामध्ये ती जी बाजू आहे ती आपण प्रखरपणे मांडली. परंतु ज्या वेळेला 2.5 वर्षाचं उद्धव ठाकरेंचं जे सरकार आलं त्यावेळेला त्यांनी जे पुरावे द्यायला पाहिजे होते ते पुरावे दिले नसल्या कारणामुळं ते सुप्रीम कोर्टामध्ये नाकारलं गेलं. आणि आज जरांगे पाटील जरी असे म्हणत असले तरी मराठा समाजाकरता भारतीय जनता पार्टीनी आणि विशेषतः आपण बोलायला गेलं तर देवेंद्रजींनी आणि टीमनी बरंचसं कार्य केलं आणि आज करतायत. आणि त्याचं उदाहरण म्हणजे आता सारथी वगैरे आहे किंवा आता जर बघितलं असेल तुम्ही तर अण्णासाहेब पाटलांच्या नावाने जे काही महामंडळ आहे त्याच्यामध्ये आत्ताच डिक्लेअर केल्याप्रमाणे 1 लाख लोकांना म्हणजे बेरोजगार होते त्यांना रोजगार कर्ज देण्याचं काम केलं. असं विशेषतः खूप चांगलं काम करताय. परंतु विरोधक त्याच्याबद्दलचं जे नॅरेटिव्ह पसरवताय त्याच्यामुळं थोडंफार असं वाटतं का याच्यामध्ये आणि विशेषतः त्याच्यामागं कोण आहे हे सगळे जनता सबकुछ जानती आहे. जागा वाटपाचा मोठा तिढाही असणार आहे? नाही, असं काही नाहीये. वरिष्ठ पातळीवर बरोबर निर्णय होतील. लोकसभेला जसे झाले त्याच पद्धतीने होतील. परंतु ह्या वेळेला आम्ही कार्यकर्ता म्हणून अशी इच्छा व्यक्त करतो की लवकरात लवकर त्यांनी सीट डिक्लेअर करावं म्हणजे आम्हाला जोमाने कामाला करते. बऱ्याचदा अशी चर्चा आहे की अजित पवार हे महायुतीमध्ये आल्यामुळे कुठेतरी महायुतीचं नुकसान होतंय. नाही, असं काही नाहीये. कारण ते घटक पक्ष आहे आणि मागच्या वेळेला पण ते आपल्या सोबतच होते. आता ते यंदा आपल्या सोबतच आहे. आणि शिंदे साहेब, एकनाथजी शिंदे साहेब, अजित पवार, अजितदादा पवार आणि देवेंद्रजी आम्ही तिघं मिळून एक चांगलंसं सरकार आम्ही डबल इंजिनचा पुन्हा 2024ला आणूया. आपण बघतो की अमित शहा यांनी मार्गदर्शन केल्यामुळं ज्या ठिकाणी अमित शहा यांनी जे मार्गदर्शन केलं ते मार्गदर्शन त्यांच्या सूचनाही आम्ही कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचू असे इथले पदाधिकारी सांगतात. व्हिडिओ जर्नलिस्ट शिवाजी साळुंकेसह राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठी, पुणे. कम ऑन गाइस, हरी आप. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. गाइस आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. बट दैट्स ओके, यू कैन लर्न. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.